महाराष्ट्राच्या इचलकरंजीतून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। नमस्कार, मी कविता। माणुसकीला काळीमा फासणारी आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंडवणे काढणारी ही घटना आहे। एका अवघ्या 14 वर्षाच्या निष्पाप शाळकरी मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला। आज आपण या प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। नेमकं काय घडलं, आरोपींची हिंमत कशी वाढली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात का आहे। मित्रांनो, ही घटना कुठल्याही सुसंस्कृत समाजाला लाजवणारी आहे। एका 14 वर्षाच्या मुलीला संशयित नराधमांनी पहिल्यांदा आपल्या घरी बोलावून घेतलं। तिथे तुझा अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहे अशी भीती दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। पण हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत। त्यांनी या कृत्याचं चित्रीकरण केलं आणि त्या व्हिडिओच्या जोरावर तब्बल 2 महिने त्या चिमुरडीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। ती जेव्हा शाळेत जायची तेव्हा तिचा पाठलाग केला जायचा, तिला टोमणे मारले जायचे। विचार करा, त्या 14 वर्षाच्या मुलीने 2 महिने कोणत्या नरक यातना भोगल्या असतील। शेवटी या असह्य त्रासाला कंटाळून त्या पीडितेने हिंमत दाखवली आणि कुटुंबासह थेट शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। मुख्य आरोपींवर पोलिसांनी पॉक्सो आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत अमन शेख, अल्ताफ नायकवडे आणि अनिकेत भोरे या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत। या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर 4 अल्पवयीन संशयितांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे पोलिसांची भूमिका। इचलकरंजीत अशी चर्चा रंगली आहे की पोलिसांनी सलग 2 दिवस ही एवढी मोठी घटना प्रसार माध्यमांपासून म्हणजेच जनतेपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला। इतका गंभीर गुन्हा दडपण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न का झाला? या लपवाछपीमुळे इचलकरंजी शहरात सध्या संतापाची मोठी लाट आहे। जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडू नये म्हणूनच या प्रकरणाचा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि जलद गती न्यायालयात चालवला गेला पाहिजे। मित्रांनो, अशा घटना घडतात तेव्हा आपल्या घरातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो। आज विकृत मानसिकता आपल्या अवतीभोवती फिरते आहे। या नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे की जी पाहून पुन्हा कोणाचीही पोटच्या पोरी एवढ्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही। तुमच्या मते अशा गुन्हेगारांना कोणती कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि घटना लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर काय कारवाई व्हायला हवी? तुमची मते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।